नमस्कार. तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण झणझणीत असं चिकन रस्सा भाजी तयार करतोय, ती सुद्धा कमी साहित्यात घरात असलेल्याच मसाल्यांमध्ये कमी वेळेमध्ये आणि झटपट हे चिकन तयार होतं. शिवाय स्वादिष्ट असं बनतं. तर चला कसं बनवलंय ते बघूया. त्यासाठी इथे अर्धा किलो चिकन हे स्वच्छ धुवून घेतलं आणि आता हे चिकन आपल्याला हळद आणि मिठाने मॅरिनेट करून घ्यायचं. त्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ ऍड केलं आणि दोन्ही ना चांगलं चिकनला असं लावून घेतलं. तर हातानेच हे छान मिक्स करून घेतलं बघा. तर चिकन कसं स्वच्छ करायचं याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो सुद्धा नक्की बघा. आता ह्या मॅरिनेट केलेल्या चिकनवर झाकण ठेवायचं आणि हे आपण 10 ते 15 मिनिटासाठी ना थोड्या वेळ साईडला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण झटपट असा एक छोटासा मसाला म्हणा किंवा वाटण तयार करू. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रकचे तुकडे घातले. त्यानंतर 1 छोटा चमचा बडीशोप टाकायची आणि 1 छोटा चमचा धने वापरले आहे. यात तुम्ही 1 चमचा जिरं सुद्धा ऍड करू शकता, परंतु ते मी फोडणीसाठी वापरणार आहे. त्यानंतर 1 चमचा सफेद तीळ जे आहेत ते ऍड केले बघा. आणि आता यातच 4 चमचे जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना तोच वापरलेला आहे. तर 4 चमचे भाजलेले खोबरं जे की मी किसून घेतलेलं होतं थोडं, आणि थोडीशी कोथिंबीर. आणि आता दळण्यासाठी यात मी थोडंसं पाणी घातलं बघा. आणि आता झाकण लावून मिक्सरला हे बारीक असं वाटून घ्यायचं, किंवा दळताना सुद्धा तुम्ही यामध्ये पाणी ऍड करून याची पेस्ट तयार करून घेऊ शकता. तर या पद्धतीने अशी पेस्ट तयार करून घेतली. तर थोडी घट्टच ठेवायची पेस्ट, जास्त पातळ सुद्धा करायची नाही. तर आता ही पेस्ट बाजूला ठेवू आणि गॅसवर कढई ठेवून कढई तापल्यावर त्यामध्ये ना पळीभर तेल घातलं. तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरं आणि मोहरी घालायची. जिरं मोहरी छान तडतडलं की लगेच यामध्ये ना तेजपान आणि लाल सुकलेली मिरची अशी तोडून घातली बघा. त्यानंतर थोडासा हिंग, तर हिंग मी तेलातच घातलेला आहे. आणि आता यामध्ये ना एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा ऍड करायचा आणि हा तेलामध्ये ना हलकाशा गुलाबी रंगावर छान परतून घ्यायचा. साधारणपणे 2 ते 3 मिनिटं कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये लगेच एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो ऍड केला आणि तो सुद्धा या कांद्यामध्ये ना छान फ्राय करून घ्यायचा. तर कांदा आणि टोमॅटोची आपण पेस्ट न वापरता यामध्ये ना आपण बारीक चिरून घातलेला आहे. त्यामुळे ही रेसिपी जी आहे ती नेहमीपेक्षा ना थोडीशी वेगळी होणार आहे आणि चवीला तितकीच भन्नाट लागणार आहे. तर या पद्धतीने सुद्धा नेहमीच जास्त मसाल्यांचा वापर न करता असं चिकन बनवून बघा, खूपच टेस्टी असं लागतं. तर कांदा आणि टोमॅटो बघा छान मिक्स झालेला आहे, एकजीव झालेला आहे. आता यामध्ये ना सुरुवातीला जे मॅरिनेट करून घेतलेलं चिकन होतं बघा, हळद आणि मीठ लावलेलं, ते ऍड करायचं आणि छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. तर गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि तेलामध्ये सतत ढवळत याचा रंग बदलेपर्यंत हे 5 ते 6 मिनिटं तरी छान फ्राय करून घ्यायचं बघा. रंग देखील चिकनचा बदललेला आहे, छान फ्राय व्हायला लागलेला आहे चिकन. तर आता यामध्ये काही मसाले घालायचे. तर कांदा लसूण मसाला आवडीप्रमाणे मी इथे 1 चमचा घातला. त्यानंतर लाल तिखट ते देखील मी 1 चमचा वापरलेला आहे. आणि आता घरातलाच गरम मसाला घाला किंवा विकतचा मसाला असेल तुमच्याकडे तर तो ऍड करा. आणि चिकन मसाला घातलेला आहे. तर एव्हरेजचा चिकन मसाला इथे मी 1 चमचा घातला आणि थोडीशीच हळद, कारण आपण अगोदर सुद्धा चिकन हळदीने मॅरिनेट करून घेतलेलं होतं. तर हे मसाले सुद्धा चिकनला व्यवस्थित लागतील असं 2 ते 3 मिनिटं छान फ्राय करून घ्यायचे. तर आता चिकन व्यवस्थित असं फ्राय होत आलेलं आहे. तेल सुद्धा बघा असं सेपरेट व्हायला लागलं आहे. तर इतपत आपल्याला हे परतून घ्यायचं आणि त्यानंतर ना यामध्ये जी तयार केलेली पेस्ट आहे ना ती संपूर्ण घालायची आणि ती सुद्धा आता छान मिक्स करून घ्यायची. तर तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. जितकं चिकन आपण तेलामध्ये छान फ्राय करून घेऊ ना तितकं हे टेस्टी लागतं आणि तरी देखील सुरेख येते बघा. आणि आता यामध्ये ना आपण रस्सा भाजी बनवतोय तर गरम पाण्याचा वापर करायचा. तर जेवढा रस्सा हवा ना तेवढं यामध्ये गरम पाणी ऍड करायचं. तर इथे मी 2 ग्लास इतकं गरम पाणी ऍड केलं, थोडंसं मीठ घातलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. तर मीठ याकरिता की आपण पाणी ऍड केलेलं होतं त्यामुळे मीठ हे थोडंसंच घालायचं, जास्त घालायचं नाही. छान मिक्स करून घ्यायचं आणि आता मध्यम आचेवर अर्धवट झाकण ठेवून ही भाजी छान अशी खळखळून उकळून घ्यायची. तर चिकन हे अगोदरच आपण छान फ्राय करून घेतलेलं होतं त्यामुळे जास्त वेळ लागत नाही.
6 ते 7 मिनिटांमध्ये चिकन हे व्यवस्थित असं शिजलं जातं। तर बघा 5-6 मिनिटानंतरच मी झाकण काढलेलं आहे। चिकन शिजलं की नाही हे चेक करून बघायचं। तर जवळून दाखवते तरी सुद्धा खूप छान आलेली आहे बघा। मस्त कमी साहित्यामध्ये झणझणीत असं आपलं हे चिकन तयार झालेलं आहे। तरी देखील मस्त आलेली आहे बघा। तर बघा आता चिकन शिजलं की नाही हे आपण चेक करून बघू। आणि चिकन देखील छान सॉफ्ट असं शिजलेलं आहे। तर बघा मस्त स्मॅश होत आहे, म्हणजे चिकन सुद्धा व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे। तर ही भाजी तुम्ही ना भाकरी सोबत, चपाती सोबत, भाताबरोबर तर छानच लागते। तर या पद्धतीचं चिकन रस्सा भाजी ना तुम्ही सुद्धा करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवा। आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि याच पद्धतीच्या रेसिपीज बघण्यासाठी आपल्या तिखट पाहुणच्या रेसिपीजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।